बहुजन समाज पार्टीचे दक्षिण पश्चिम नागपूर विधानसभेचे उमेदवार श्री सुरेंद्र डोंगरे यांच्या नेतृत्वाखाली टाकळी सीम हिंगणा रोड येथील स्वयंदीप बुद्ध विहार येथून पैदल प्रचार यात्रेने सुरुवात करण्यात आली। नाही मांजरीचा किल्ला लई मजबूत भीमाचा किल्ला तुम्ही कराल किती हल्ला लई मजबूत भीमाचा किल्ला तुम्ही किती दिला शक्ती अंबरनाथमध्ये 7 नोव्हेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाळा प्रवेश दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला। भारतीय बौद्ध महासभा आणि समता सैनिक दलाच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना देण्यात आली। यावेळी उपस्थित आमदार डॉक्टर बालाजी किनीकर, पत्रकार दादाभाऊ अभंग, अपक्ष उमेदवार सुमेध भवार, माजी नगरसेवक धनंजय सुर्वे, भास्कर बोराळे तसेच महिला आणि शहरातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते। आज तुम्हा आम्हा सर्वांचं दैवत विश्वास विभूती विश्वास शान आमचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आज 7 नोव्हेंबर शाळेचा प्रवेश दिवस आहे आणि त्यांच्यामुळे आम्ही आज या ठिकाणी मोठे मोठे पदं भूषवतो आहे। आजचा हा ज्ञानाचा दिवस आम्हाला ज्यांनी त्यांच्या गेल्यानंतर दिलेला आहे त्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझ्या सर्व बांधवांना आज आपण सर्वांनी हाचा दिवस सर्वसामान्य सर्व गोरगरीब लोकांपर्यंत मुलांपर्यंत पोचवून आज असे अनेक लोक कुटुंब आहेत जे भारतामध्ये जे अजून शाळेपासून वंचित आहेत त्यांनाही प्रवेश देण्याचा आपण आपल्या हातून काम करावं हीच मी सगळ्यांना संदेश देऊ इच्छितो। पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा, धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम। भगवान गौतम बुद्ध, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, स्त्रियांचे उद्धारकर्ते क्रांतीवीर महात्मा ज्योतिबा फुले, भारतीय संविधानाचे शिल्पकार, आधुनिक भारताचे निर्माते, बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, परिवर्तन चळवळीतील सर्व महापुरुष महामाता यांच्या विचारांना आणि कार्याला अभिवादन करून आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा शालेय प्रवेश दिन आपण अंबरनाथमधील सर्व बंधू भगिनी आपण साजरं करत आहोत। या कार्यक्रमाला आपण आवर्जून उपस्थित राहिल्याबद्दल आपल्या सर्वांचं स्वागत करतो, आभार मानतो आणि अभिनंदन करतो। बांधवांना आजचा दिवस खूप ऐतिहासिक आहे। 7 नोव्हेंबर 1900 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी साताऱ्यामधील प्रतापसिंह राजे भोसले या शाळेमध्ये प्रवेश घेतला। आजही ते रेकॉर्ड आहे। तुम्ही कधी गेला तर जा, तिथे अवश्य भेटा। तिथे बाबासाहेबांची प्रवेश केला ते मास्टर आहे। मी जेव्हा जेव्हा जातो तिथे बघतो आणि हा शालेय प्रवेश जो आहे दिन आहे हा शासन मान्यता व्हावा यासाठी माझे मित्र सातारचे अरुण जावळे यांनी प्रयत्न केला आणि आम्ही सर्वांनी त्या काळामध्ये सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले साहेब होते आणि या बडोले साहेबांच्या माध्यमातून शासन निर्णय काढला आणि राज्य स्तरावर हा शालेय दिन प्रत्येक शाळेत साजरा करावा अशा प्रकारचा तो शासन निर्णय आहे। परंतु असा मला वाटतं कुठल्याही शाळेमध्ये हा साजरा होत नाही।
हा हा दिवस आहे, हा प्रत्येक शाळेमध्ये साजरा व्हावा. तुम्हाला मी GR पाठवून दिली आहे त्याचा, आणि आता प्रत्येक शाळेमध्ये तो साजरा होत नाही. याच्या मागची भूमिका हीच होती की डॉक्टर बाबासाहेबांनी शालेय प्रवेश घेतला. हा दिवस ऐतिहासिक यासाठी आहे की या दिवसामुळे करोडो लोकांची जी गुलामी होती, करोडो लोक जे अंधकारामध्ये होते, करोडो महिला अंधकारामध्ये होत्या, यांना बाबासाहेबांच्या या शालेय प्रवेशामुळे प्रकाश भेटला, उजेडाची वाट भेटली. आणि आज ज्या महिला, आज जे दलित असतील, बहुजन असतील, वंचित असतील, त्यांना शिक्षणाची दारं ओपन झाली, उघडी झाली, त्यांची प्रगती झाली, त्यांचा आर्थिक विकास झाला, त्यांचा सामाजिक शैक्षणिक विकास झाला, याचं मेन कारण आहे तो 7 नोव्हेंबर. आणि म्हणून या दिवसाला महत्त्व आहे. या दिवसाला केवळ भारतामध्येच नाही तर भारताच्या बाहेर सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जागतिक विद्वान म्हटलं जातं. म्हणजे जेव्हा कोलंबिया विद्यापीठाने जेव्हा जगामधल्या 300 वर्षाच्या मध्ये जगामधल्या, फक्त नॉट ओनली इंडिया, भारत, जेव्हा 300 भारतीयांची विद्वानांची जेव्हा जागतिक लिस्ट काढली, त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जागतिक विद्वान 1 नंबरला होते. हे जागतिक विद्वान बनण्याचा हा आजचा दिवस आहे. 7 नोव्हेंबर हा जागतिक स्तरावर नॉलेज डे म्हणून साजरा केला जातो. आपल्या इकडे प्रवेश दिन म्हणतात, पण जागतिक लेवलला याला नॉलेज डे म्हणून साजरा केला जातो. असा हा आजचा ऐतिहासिक दिवस आहे. मला वाटतं हा दिवस आपण केवळ ह्या पुतळ्याप्रमाणे नाही तर विद्यार्थी आणि मोठ्या प्रमाणात साजरा केला पाहिजे, जेणेकरून हा पूर्ण राज्यामध्ये, देशामध्ये त्याचं प्रमाण वाढेल. या शालेय दिन, प्रवेश दिनाच्या मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा आपण ह्या कार्यक्रमात सहभागी झालो त्याबद्दल आपलं धन्यवाद देतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. महाकरुणी तथागत विश्वाला शांतताचे मार्गदर्शन देणारे तथागत गौतम बुद्ध, महामानव विश्वरत्न डॉक्टर भीमराव आंबेडकर यांना मी अभिवादन करतो. जो सरांनी आता थोड्या वेळपूर्वी सांगितलं, जो 7 नोव्हेंबर 1900 साली ज्यावेळेस बाबासाहेबांनी जे प्रथम शाळेमध्ये एंट्री केली आणि ती एंट्री केली आणि मग त्याचा रिझल्ट झाला कॉन्स्टिट्यूशनमधनं, म्हणजे खूप मोठी अचिव्हमेंट आहे. त्या शाळेचं आणि कॉन्स्टिट्यूशनचं खूप कनेक्शन आहे. बाबासाहेबांनी आर्टिकल 21A मध्ये राईट टू एज्युकेशनच्या बद्दल बोलले. तर हे सगळं बाबासाहेबांनी त्यावेळी पण सांगितलं की फ्री एज्युकेशन मिळालं पाहिजे. तर 7 नोव्हेंबरमध्ये 7 नोव्हेंबर 1900 साली ज्यावेळेस प्रवेश केला त्यावेळेस तो काळ वेगळा होता, पण त्यांनी त्याचा रिझल्ट कन्वर्ट केलं, त्यांनी कॉन्स्टिट्यूशनमध्ये केलं आणि त्याचं कन्वर्जन झालं राईट टू एज्युकेशनमध्ये. मग हे खूप चांगलं कॉन्स्टिट्यूशन बनवलं आहे बाबासाहेबांनी आणि हेच आपल्याला समजतं. आणि मी आजच्या दिवशी सर्वांना मी शुभेच्छा देतो. आणि मी असं जो म्हणजे अंबरनाथमध्ये ज्या गोष्टी झालेल्या आणि पुढे घडणार आहे, मला नक्की वाटतं की चांगली मोठी शाळा येईल आणि सगळ्यांना फ्री एजुकेशन मिळेल. साथियों, सबसे पहले मैं बाबा साहब जी के बारे में 2 लाइन पेश करना चाहता हूँ. यकीनन मेरे भीम न होते तो ये आज़ादी कभी नहीं मिलती. यकीनन मेरे भीम न होते तो ये आज़ादी कभी नहीं मिलती. उनके राह पर अगर चलते तो ये देश की बर्बादी नहीं होती. साथियों, ये देश की बर्बादी नहीं होती. साथियों, डॉक्टर बाबा साहब जी प्रताप सिंह हाई स्कूल सातारा के अंदर जो एडमिशन लिए हैं 1900 साल में, मैं संस्कृति बताना चाहता हूँ. वो स्कूल पढ़ने तक कितने जुल्म सितम, म्हणजे दुख हाल अपेष्टा, कितना जुल्म सितम सहकर अपने समाज को या पूरे भारतवर्ष के लोगों को, स्त्रियों को
अधिकार दिए साथियों। लेकिन अफसोस इस बात का है कि यहाँ हमारा समाज, अम्बेडकरवादी समाज, जो बाबा साहब को मानने वाला समाज, तो यहाँ पर उनकी उपस्थिति बहुत कम है साथियों, ये अफसोस है। तो मैं ज़्यादा बोल नहीं सकता कि हमें पाबंदी है। तो हमारे एमएलए साहब आ रहे हैं, तो बाबा के बारे में और एक दो लाइन पेश करता हूँ, उसके बाद मैं ख़त्म करता हूँ। बाबा जब आपकी याद आती है, लक्ष्य जा, बाबा जब आपकी याद आती है तो हम ज़माने को भूल जाते हैं। बाबा साहब जब आपकी याद आती है तो हम ज़माने को भूल जाते हैं, सर झुकाते हैं आपके कदम पर तो हम सर उठाना भूल जाते हैं। मैं देवी मडी खांबे परिवार की ओर से सबको मंगल कामनाएं। तथागतांना वंदन करतो आणि तुम्हा आम्हा सर्वांचे उद्धार करते या भारताचे भाग्य विधाते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सुद्धा मी वंदन करतो। आज भारतीय बौद्ध महासभा व सार्वजनिक बुद्ध जयंती महोत्सव मंडळाच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पहिला शाळेचा दिवस हा साजरा होतोय या अंबरनाथ नगरपालिकेच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या प्रांगणामध्ये हार घालण्यात आला आणि बाबासाहेबांचा हा पहिला दिवस आम्हासाठी किती महत्त्वाचा आहे हे सांगणारे वक्त्यांनी सुद्धा आपलं इथं मार्गदर्शन केलेलं आहे। आणि हा दिवस याचं अनुकरण आणि या दिवसाचं महत्त्व जसं दादाभाऊंनी सांगितलं, हा नॉलेज डे आहे आणि हा नॉलेज डे आपण साजरा करणं क्रमप्राप्त आहे आणि याचं महत्त्व अजूनसुद्धा आपल्या काही लोकांना माहीत नाही। त्यामुळे शिक्षणाचं महत्त्व आणि बाबासाहेबांनी दिलेला आपल्याला शिक्षणाचा अधिकार, मोफत शिक्षणाचा अधिकार, याचा आपण पुरेपूर उपयोग करून या देशातील महत्त्वाच्या जागा बळकवण्याचं, कमवण्याचं आपण काम केलं पाहिजे। कारण की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, हे पिल्याशिवाय आपल्याला आपण गुरगुरणार नाही, अशा प्रकारचं ब्रीद वाक्य सुद्धा आपण ऐकलंय। घर का सारा फर्नीचर दीमकों और सीलन से बस 1 साल में खराब हो गया है, कोई बात नहीं। अब आपके घर की खूबसूरती बढ़ाने के लिए अम्बा मॉड्यूलर लाया है डेकोर प्लास्ट से निर्मित यूपीवीसी मटेरियल में घर के सभी फर्नीचर, वो भी जल रोधक, दीमक प्रूफ, गुणवत्तापूर्ण, अग्निरोधी, पर्यावरण के अनुकूल, किफायती और 17 साल के वारंटी के साथ। मॉड्यूलर किचन, वार्डरोब, बेड, मंदिर, अलमारी, टीवी यूनिट, स्टडी टेबल, स्लाइडिंग अलमारी, ऑफिस फर्नीचर और अन्य सभी अब बनाइए आपके हिसाब से। फ्री विजिट और फर्नीचर डिजाइन के लिए आज ही विजिट करें अम्बा मॉड्यूलर, गोंड बाबा मंदिर के पास, MIDC से दस्तूर नगर रोड, अमरावती। डेकोर प्लास्ट के साथ एक कदम आगे। बॉस ने मीटिंग बुलाई। क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो। बाहर बाहर उठो बैठो उठो बैठो। जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार। अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com। भोसरी विधानसभेचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अजित गव्हाणे यांच्या प्रचारार्थ रोहित पवार आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला। पत्रकारांशी बोलत असताना त्यांनी सांगितलं की भोसरीमधील दडपशाहीला काढण्यासाठी भोसरीतल्या जनतेने अजित गव्हाणे यांना पाठिंबा देण्याचे ठरविले आहे। स्वतःला वारकरी म्हणतात, मग ज्यावेळी अन्याय होतो त्यावेळेस हा वारकरी कुठे होता? ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांकडून वारकऱ्यांवर लाठीचार्ज केला तेव्हा विरोध का नाही केला? जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकामध्ये त्यांच्या नेत्यांनी मलिदा घालला तेव्हा विरोध का नाही केला? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आव्हान झाला तेव्हा विरोध का नाही केला? भीमा कोरेगावला दंगल घडली त्यावेळी विरोध का नाही केला? आज भोसरी विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार तसंच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षातून लढणारे विधानसभा लढणारे आमचे उमेदवार अजितभाऊ गव्हाणे यांच्या प्रचारानिमित्त मी स्वतः तसंच शिवसेनेचे नेते रविभाऊ व आमच्याबरोबर सर्व माजी नगरसेवक
ज्यांनी आदरणीय पवार साहेबांकडे बघून तसंच उद्धव ठाकरे साहेबांकडे आणि काँग्रेसच्या विचाराकडे बघून आपल्या पक्षामध्ये आणि महाविकास आघाडीमध्ये प्रवेश केलेला अशा सगळ्यांना घेऊन आम्ही विविध वॉर्डमध्ये जाऊन नागरिकांशी चर्चा करत होतो, भेटत होतो. शिवसेना उद्धव ठाकरे गट पार्टी याचे सर्व नेते व कार्यकर्ते 100% अजितभाऊ गव्हाणेंच्या पाठीमागे आहेत. तसंच काँग्रेसचे पदाधिकारी, आपचे पदाधिकारी आणि आमचे सुद्धा पदाधिकारी कार्यकर्ते खूप मनापासून त्यांचा प्रचार करत आहेत. लोकांशी बोलल्यानंतर, चर्चा केल्यानंतर या भोसरी मतदारसंघामध्ये जी गुंडागर्दी आहे, दडपशाही आहे, ही कुठेतरी संपवा अशी विनंती अजित भाऊंना तिथं असणारे नागरिक करत होते. प्यायचं पाणी वेळेवर येत नाही, त्याच्याचबरोबर गटरचे जे सर्व चेंबर आहे त्याच्यामध्ये सुद्धा इथं असणारे भाजपचे जे आमदार आहेत महेशराव व त्यांचे सहकारी आणि घरचे सर्व कॉन्ट्रॅक्टर चेंबरपासून बिल्डिंगपर्यंत भ्रष्टाचारच भ्रष्टाचार केला असं आम्हाला लोक सांगत होते. काही एरियामध्ये रेड झोनचा प्रश्न आहे, काही परिसरामध्ये ट्रॅफिकचा प्रश्न आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भ्रष्टाचार या शहरामध्ये ज्या पद्धतीने झालेला आहे हा सर्व लोकांना माहीत आहे. अजित भाऊंच्या बाबतीत बोलायचं झालं तर लोकांनी त्यांना पाठिंबा दिलेला आहे आणि लोकांनाच इथं परिवर्तन व्हावं अशी इच्छा असल्यामुळे अजितभाऊ गव्हाणे हे मोठ्या लीडली निवडून येतील असा विश्वास आम्हा सगळ्यांना तिथं वाटतो. छोट्या व्यापारापासून युवांपर्यंत, युवांच्या पालकांपर्यंत सगळ्यांनी आम्हा विनंती केली की पूर्वीचा जो वैभव या शहरामध्ये होता, ज्याच्यात मोठ्या कंपन्या होत्या, त्याच्यामध्ये नोकरी मिळत होती, दबक्या आवाजामध्ये चर्चा आहे की इथं अनेक जे प्रोजेक्ट्स आहेत, नाही तर आत्ता असणाऱ्या कंपन्या ह्या सुद्धा गुजरातला घेऊन नेल्या जातील, त्या घेऊन जाऊ नये यासाठी प्रयत्न करा व तशा नवीन याव्यात यासाठी सुद्धा प्रयत्न केले पाहिजे असं लोकांनी इथं विनंती केली. त्यामुळे या मतदारसंघामध्ये गेल्या 10 वर्षामध्ये ताबा गँग, मलिदा गँग, रिंग गँग या विविध प्रकारच्या गँग ज्या मोठ्या प्रमाणात झालेल्या आहेत त्याचं उत्तर हे लोकशाहीच्या माध्यमातून लोक या विधानसभेला देतील असा विश्वास आम्हा सगळ्यांना वाटतो. आमच्या काही कार्यकर्त्यांना धमक्या दिल्यात. एका कार्यकर्त्याला तर धमकी अशा पद्धतीने दिली की ज्या एरियामध्ये नाही तर ज्या दुकानामध्ये त्यांचं रेस्टॉरंट होतं त्या मालकाला फोन करून त्या युवाचं रेस्टॉरंट बंद करण्यासाठी सांगण्यात आलं. हे जे सर्व स्वाभिमानी कार्यकर्ते गरीब आहेत पण प्रामाणिक आहेत आणि ते जर मनापासून लढत असतील आणि अशा पद्धतीने धमक्या दिल्या जात असतील, आमचे झेंडे काढले जातात प्रशासनाच्या माध्यमातून, त्यांचे तसेच ठेवतात, बोर्ड काढले जातात, त्याच्याचबरोबर आमचे कार्यकर्ते इथून तिथं जात असताना मुद्दामून पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून त्यांना अडवलं जातं. याच्यावरून एक गोष्ट सिद्ध होती की भाजपने पराजय हा स्वीकारलेला आहे, त्यांच्या पायाखालची वाळू ही गेलेली आहे आणि विजय हा 100% तुतारी वाजवणारा माणूस आणि आदरणीय पवार साहेबांचा पक्ष आणि अजितभाऊ गव्हाणेंचा होईल असं आम्हा सगळ्यांना त्या ठिकाणी वाटतं. काही युवा आम्हाला भेटले, शिवजयंती तसंच छत्रपती संभाजीरायांची जयंती ते साजरे करतात. त्यांनी सांगितलं की इथं भ्रष्टाचार इतका मोठ्या प्रमाणात होतोय तर इथं असणाऱ्या आमदारांनी छत्रपती संभाजीराजांचं स्मारक सुद्धा सोडलं नाही, त्याच्यामध्ये सुद्धा मलिदा खाल्ला. ज्या क्वालिटीचं मटेरियल स्मारकासाठी वापरायला पाहिजे ते न वापरता ब्रॉन्झ नावाखाली लोखंड वापरलं गेलं. त्यामुळे अशा पद्धतीने अवमान जो झालेला आहे लोक ते विसरलेले नाहीत. याच भागामध्ये चंद्रकांत दादा येऊन विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल जे बोलले होते, जे वक्तव्य केलं होतं, क्रांतीसूर्य महात्मा फुले यांच्याबद्दल जे वक्तव्य केलं होतं, इथं असणारी लोक विसरलेले नाहीत. त्यामुळे ही विचाराची लढाई आहे.
या अनुषंगाने इथं असणारे स्वाभिमानी जनता, या शहराला पूर्वीचं वैभव आणण्यासाठी एकत्रित येऊन हे इलेक्शन ताब्यात घेतलंय. सामान्य कार्यकर्ते हे अजित भाऊंच्या पाठीमागे आहेत. त्यामुळे विजय हा आमचा आणि आपल्या सगळ्यांचा विचाराचा होईल असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. आणि आपले जर कुठले प्रश्न असतील त्याला उत्तर देण्यासाठी आम्ही सर्वजण तयार आहोत. धन्यवाद. मला एकच त्यांना विचारायचं आहे, तुम्ही स्वतःला वारकरी म्हणता, जेव्हा तुमच्या नेते देवेंद्र फडणवीसांनी वारकऱ्यांवर लाठीचार्ज केला तर विरोध करण्याची हिंमत तुमच्यात होती? जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकामध्ये तिथं त्यांच्या नेत्यांनी मलिदा खाल्ला आणि स्मारक ज्या किमतीचं बांधलं त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त खर्च नरेंद्र मोदींच्या हेलिकॉप्टरच्या हेलिपॅडसाठी खर्च केला, त्याचा विरोध केला. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान झाला, हिंमत होती विरोध करायची. त्यामुळे तुम्ही उगाच हवेत गोळ्या मारू नये. हिंमत असली असती तर आतापर्यंत तुम्ही तुमच्या नेत्याच्या विरोधात सुद्धा बोलू शकला असता. त्यामुळे ह्या गप्पा गोष्टी तुमच्या व्यासपीठावर तुम्हाला योग्य वाटत असतील, पण इथं असणारे स्वाभिमानी जनतेने हे इलेक्शन हातात घेतलेलं आहे. आणि कृपा करून धमक्या देऊ नका. आम्ही पण काय राजकारणामध्ये गोट्या खेळायला आलेलो नाही, आम्ही सुद्धा शांत बसणार नाही. त्यामुळे इथं स्वाभिमानी लोक लढत आहेत, लोकांसाठी आम्ही लढत आहोत, भ्रष्टाचार काढण्यासाठी लढत आहोत. त्यामुळे 20 तारखेनंतर 100 लोकांबरोबर तुम्हाला बसायचं आहे, तुमच्या कार्यकर्त्यांबरोबर. आणि इथं असणाऱ्या 6 लाख लोकांची सेवा खऱ्या अर्थाने अजित भाऊ गव्हाणे करतील आमदार म्हणून, असा आमच्या सगळ्यांचा विश्वास आहे. एकतर या भोसरी शहरामध्ये इथं असणारे स्थानिक लोक तर आहेच, पण या स्थानिक लोकांचं मन इतकं मोठं आहे की अख्ख्या महाराष्ट्राला त्यांनी स्वीकारलेलं आहे, अख्ख्या देशाला स्वीकारलेलं आहे. त्यात कर्जत जामखेड सुद्धा येतो. अनेक इथं असणारे मतदार आम्हाला भेटले, बोलले, चर्चा केली. याच्यामध्ये ते स्वतः अजित भाऊंच्या प्रचारामध्ये तिथं लागलेले आहेत. याच्यात मतदार सहसा एकाच ठिकाणी मतदार असतात. त्यामुळे ज्या ज्या लोकांना मी भेटलो ते सर्व कर्जत जामखेडचे मतदार आहेत. त्यामुळे 18 तारखेपर्यंत 19 तारखेपर्यंत इथं प्रचार अजित भाऊंचा करतील. आणि जर ते तिथं मतदार असतील कर्जत जामखेडमध्ये तर तिथे येऊन मतदान करतील. तिथं कॅन्सल करून जर इथं त्यांनी मतदान आणलं असेल तर इथं मतदान करतील. पण मतदान हे तुतारी वाजवणाऱ्या माणसालाच करतील, या चिन्हापुढेच बटन दाबतील असा विश्वास मला आहे. राष्ट्रीय व अंतर्राष्ट्रीय पर्यटन के विश्वसनीय नाम, दुनिया के किसी भी कोने में आरामदायी पर्यटन के किफायती पैकेजेस। रत्ना हॉलिडे टूर्स एंड ट्रैवल्स, इंडोनेशिया स्पेशलिस्ट टूर, जकार्ता स्पेशल पिक टू बीच, बाडूंग का कावा पुतिह लेक और विश्व का सबसे बड़ा और ऊंचा बोरोबुदुर टेम्पल, बाली टूर, विश्व प्रसिद्ध वियतनाम, कंबोडिया, पुकेट, दुबई, श्रीलंका, थाईलैंड, मलेशिया एवं सिंगापुर, क्रूज टूर, भूटान, यूरोप, जापान, एयर टिकट, वीजा, पासपोर्ट की चिंता छोड़िए। पर्यटन के ग्रुप पैकेजेस भी हम डिजाइन करते हैं। देश दुनिया का रहन सहन, खान पान, संस्कृति, ऐतिहासिक, धार्मिक, मानवीय महत्व समझना हो तो पर्यटन की इच्छा के साथ आज ही संपर्क कीजिए। राज 7499 544216, संदीप डोंगरे 9096 571117, अशोक माणिक 9021 676218। रत्ना हॉलिडे टूर्स एंड ट्रैवल्स, 34 रमाई नगर, नारी रोड, नागपुर। ईमेल ratnaholiday10@gmail.com। जय भीम नवोदय घेऊया आढावा आजच्या बातम्यांचा। मी 2 दिवसांपूर्वी राहुल गांधींवर जो आरोप केला होता तो खरा ठरला आहे, कारण राहुल गांधी लाल पुस्तक घेऊन संविधानाचा गौरव करू इच्छित नाही, तर त्यांच्यासोबत असलेले जे अर्बन नक्षलवादी आहेत त्यांना ते एक प्रकारचा इशारा देण्याकरता किंवा त्यांची मदत घेण्याकरता त्यांनी हे नाटक केल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली आहे। तसेच आता त्यांच्या या नौटंकीला कोणीच बळी पडणार नाही असेही ते म्हणाले आहेत। भारताच्या संविधानाबद्दल राहुल गांधींची जी अनास्था काल पाहायला मिळाली आणि मी परवा जो आरोप केला होता तो खरा ठरला। ते लाल पुस्तक घेऊन या ठिकाणी संविधानाचा गौरव करू इच्छित नाही, तर त्यांच्यासोबत असलेले जे अर्बन नक्षल आहेत, त्यांच्यासोबत असलेले जे अनार्किस्ट आहेत, यांना एक प्रकारचा इशारा देण्याकरता किंवा त्यांची मदत घेण्याकरता हे सगळं नाटक आणि नौटंकी त्यांनी केली आहे। संविधानाचा रोज अपमान ते करतायत आणि या ठिकाणी खऱ्या अर्थानं आजपर्यंत
ज्या प्रकारे काँग्रेसने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला, संविधानाचा अपमान केला, आता त्यांच्या या नौटंकीला कोणीच भुलणार नाही. बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया ताजा घडामोडी घेऊन. जय भीम.